नमस्कार दादा आणि ताई. आपण या ठिकाणी गावठी म्हणजे गावरान कोंबडी पालनचा व्यवसाय चालू केला आहे बऱ्याच वर्षापासून आणि त्याच्यासाठी मी या ठिकाणी माहिती घ्यायला आलो आहे. तर मला याची संपूर्ण माहिती पाहिजे कारण बरेच तरुण वर्ग असतोय तो नोकरीच्या शोधात सुद्धा असतोय आणि किंवा काही वेळेला तो व्यवसाय करण्याच्या सुद्धा भानगडीत पडत असतोय. म्हणजे त्याला काहीतरी नोकरी समजा नाही आवडली किंवा नोकरीसुद्धा काही लोकांना करायची नसत्या तर व्यवसाय करायचा असतोय किंवा शेतकरीसुद्धा असतात त्यांना शेतीबरोबर पूरक जोड व्यवसाय काहीतरी करायचा असतोय मग त्याच्या शोधात असतात. तर त्यांना अशी माहिती मिळण्यासाठी आज मी तुमच्या या कोंबडी पालन आहे त्याला भेट देण्यासाठी आलो आहे. तर मला आता याची सविस्तर माहिती तुमच्याकडून हवी आहे. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा की दादा. नमस्कार, माझं नाव विलास राजाराव निकम, पत्ता हिशमिल जवळ कोरपाडळी, तालुका पन्हाळा. बर, आता मला हे सांगा हे जे कोंबडी पालन आहे ही याची आयडिया तुम्हाला कशी आली की बाबा आपण कोंबडी पालनच का करावं असं वाटलं तुम्हाला? त्याचं प्रमुख कारण म्हणजे आमच्याकडं याच्या अगोदर आम्ही गावठी वगैरे कोंबड्या पाळत होतो. मग त्यामध्ये बऱ्यापैकी तसं प्रॉफिट जर मिळायचं पण त्याला संरक्षण नसल्यामुळं ते असं मांजर वगैरे जे काही प्राणी आहेत बरोबर की ते असं राखायचे नाही त्यांना. मग वारणेकडून येताना जे पोल्ट्री फार्म बघितला येता सहकारी यशवंत एकनाथ पाटील यांचा शाहू कुक्कुटपालन. शाहू बरोबर. मग तिथं असं आढळून आलं की पक्षीय बंदिस्त पाहिजे म्हणजे आपण जे काही कष्ट करतोय त्याचं चांगल्या प्रकारे आपल्याला फळ मिळेल. जर तुम्ही त्याला खाद्य पाणी घातलं तो जर पक्षी दररोज एक जर जायला लागला त्याच्या शत्रूकडून म्हणजे असं गार खावं तर त्यात काहीच आपल्याला राहणार नाही. बरोबर. म्हणून ती आयडिया लक्षात घेऊन आम्ही ते पोल्ट्रीचं शेड उभा करायचं नियोजन करून त्या पद्धतीनं असा हा व्यवसाय चालू केलेला आहे. बर, साधारणपणे ही सुरुवात कधी केली तरी तुम्ही? ही ज्यावेळेला कोरोना चालू झाला त्यावेळेला साधारणपणे 2020 मध्ये मे महिन्यामध्ये चालू केला. मे महिन्यामध्ये. मग त्यापासून आतापर्यंत हा व्यवसाय तुमचा चालूच आहे, खंडित नाही? खंडित नाही, चालूच आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही या गावरान देशी कोंबडीच तुम्ही आतापर्यंत पाळत आलाय, बरोबर ना? बरोबर. बर, आता मला सांगा सुरुवात कशी झाली तरी या व्यवसायाची तरी सुरुवात करताना सर्वप्रथम आम्ही ते म्हणजे शेड उभा केलं. त्यानंतर ते पन्हाळ्याचे गावडे साहेब म्हणून आहेत पशुधन खात्याचे त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांना जे काही मटेरियल लागते भांडी पाण्याची पुन्हा त्याला ब्रोडर व्यवस्था खाद्याची भांडी त्याला लागणारी जाळी त्याची पूर्णपणे त्यांच्याकडून माहिती घेऊन पुन्हा बावड्याला 3 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं. प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी तुम्ही गेला? आणि त्यानंतर मग हा व्यवसाय चालू केला. बरोबर. कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं तर त्याची माहिती पाहिजे परिपूर्ण आणि त्यानंतरच त्यात पडलेलं चांगलं असते माझ्या मते. ट्रेनिंग घ्यायला पाहिजे म्हणजे ते शास्त्रीय ट्रेनिंग आपल्याला मिळू शकतं. मग त्याचा तुम्हाला अनुभव असला तरी त्याचे जे बाबा वैद्यकीय लसीकरण वगैरे आहे बऱ्याच गोष्टी असतात तर ते आपल्याला म्हणजे चांगल्या प्रकारे शिकवतात आणि माहिती मिळते. त्याचप्रमाणे बाकीची जी आपल्या तालुक्यातले जिल्ह्यातले पोल्ट्री फार्म अशा ठिकाणी नेऊन ती माहिती देतात. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही भेट देता अशा ज्याच्या ठिकाणी हे कोंबडी पालन केलंय मग त्याचा फायदा आज तुम्हाला दिसत आहे? बरोबर. बरं, आता ताई मला एक सांगा तुमच्याकडून पण मला थोडी माहिती हवी आहे. ही पिल्ली सुरुवातीला कुठून आणली किंवा काय? नमस्कार, माझं नाव सरिता विलास निकम, गोरपाड आहे. ही ज्यावेळेस 1 दिवसाचं पिल्लू हे झारखंडवरनं येते. झारखंडवरनं मागवतोय? याच्यामध्ये सोनाली ही जात आहे, पूर्ण गावठीमध्ये येते हे. आणि एका दिवसाचं पिल्लू आम्ही सव्वा महिना 1.5 महिन्यापर्यंत हे करतोय म्हणजे त्याचं पालन करतोय. आणि सगळ्या महिलांना पाळून त्याच्यापासून अंडी किंवा मोठी करून कोंबड्या देवाला वगैरे देतात असं होण्यासाठी ते बाहेर देतोय आम्ही विक्रीसाठी. 1.25 महिन्यात 120 रुपयाला 120 प्रमाणे पिल्लू देतोय आम्ही. म्हणजे साधारणपणे किती महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही विक्रीला काढताय बाहेर किंवा काय? आम्ही 1.25 महिन्याचं 1.5 महिन्याचं झाल्यानंतर विक्रीला काढतोय. पण ते ज्यावेळेस
महिला पाळतात हम्म. त्यांच्या म्हणजे परस बागेत वगैरे त्यावेळेस ती लगेच मोठी होत्यात. कारण का बाहेरचं खाद्य किंवा मोकळं वातावरण, सूर्यकिरण बरोबर. यामुळे त्यांच्यात की नाही बदल होतोय आणि त्यांच्या अंगावरती तेज येते आणि त्यामुळे त्यांची आणि वाढ लगेच होत्या. हा म्हणजे झपाट्यानं वाढ होते. झपाट्यानं बाहेर ज्यावेळेस फिरतात त्यावेळेस झपाट्यानं वाढ होत्या. त्यांना काय असं म्हणजे खाद्यच घालावंच काय नाही, आपलं घरचं सगळं खाद्य घालून बरोबर बरोबर. आपलं जोंधळ, तांदूळ, गहू हे घालून किंवा आपलं काय पण म्हणजे आपल्या घरातल्या ज्या टाकाऊ वस्तू असतात, टाकाऊ वस्तू असतात हा त्याच्यापासून भाजीपाला त्याच्यापासून सुद्धा लगेच त्यांचं म्हणजे वाढ झपाट्यानं होत्या. परत आपला शेवग्याचा पाला वगैरे हे टाकून वेस्टेज जे असते त्याच्यामुळे त्यांची लगेचच वाढ होत्या. बरोबर. आणि होय खाद्याचा पैसा बचत होतोय आणि अंड्याचं पर्सेंटेज जास्त असते यांचं. त्याच्यामुळे अंड्याचं पर्सेंटेज जास्त असते आणि विक्री सुद्धा माझ्याकडे अंडी सुद्धा विकायला महिला देतात आणि त्या मी ज्यांना मी कोंबडी दिल्यात ती मला परत पिल्ली किंवा अंडी देतात, मग माझ्यापासून ती विक्री पण होऊ शकते. बरं दादा मला एक सांगा, आता तुमच्याकडे हे पक्षी किती आहेत तरी साधारणपणे? ते आम्ही 1500 पक्ष्यांची बॅच भरलेली आहे. त्यामध्ये 1300 नर आहेत आणि 200 माद्या. बरं आता यांचे काय अंडी वगैरे आता सध्या देत आहेत किंवा नाही? काय अंडी साधारणपणे ते 4.5 महिन्याच्या पुढे देतात. मग आता इथून साधारणपणे 1.5 महिन्याचा पक्षी नेल्यानंतर साधारणपणे 2.5 महिन्याच्या पुढे ते अंडी द्यायला सुरू होते त्याची. आणि काही लोक आहे असे पक्षी नेतात इथून आमच्याकडून 120ला आणि मार्केटला 160-70ला ती सध्याची जी विक्री होऊ शकते. त्याचप्रमाणे जर महिना 1.5 महिना किंवा 2 महिन्यापर्यंत जर ठेवली त्यांनी तर 120 रुपयाचं पिलू जे आहे ते 500 पासून 700 रुपयेपर्यंत जाऊ शकते. म्हणजे 120 रुपयाचं जे पिल्लू असतंय ते 2 महिन्यात साधारणपणे लगेच 2 महिन्यात लगेच 500 ते 700 रुपयाला त्याची विक्री होत्या. बरोबर. या आता गावरान कोंबडीला भरपूर प्रचंड मागणी आहे. बरोबर ना? मग त्यामुळं याचा गावरांमध्ये म्हणजे ही काही क्रॉसची नाही, हा ही प्युअर पक्षी झारखंडचा देशी पक्षी आहे. देशी पक्षी हा काही क्रॉस मधला नाही, क्रॉस वगैरे अजिबात नाही. त्यामुळे याची मागणी प्रचंड आहे आणि खपून जातात लगेच. बरोबर. आणि अंड्याचं पर्सेंटेज पण चांगलं आहे. 70 ते 72% पर्सेंटेज आहे. म्हणजे साधारण 10 माद्या जर घेतल्या तर दिवसाला साधारणपणे त्याच्यापासून 7-7.5 म्हणजे 7 तरी आपल्याला दररोज अंडी मिळू शकतात. बरं तुम्ही त्या अंड्यांचं पुढं काय करता? नाही एक कसं आहे, आता एक खाण्यासाठीच अंडी म्हणजे लोकांना पुरत नाही. हा कमी पडतात. मग मोठे पोल्ट्री फार्म जे आहेत हा तर ते हॅचरीसाठी वगैरे देतात. ते आपलं छोटं असल्यामुळं काय आपण हे खाण्यासाठी संपतात, ते काय त्याला याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. हा खाण्यासाठी इथनं लोक नेतात किंवा तुम्ही पण असं म्हणजे असं दवाखान्यात वगैरे रोखायचं ना ते लागतात देशी अंडी. बरं ताई आता मी तुमच्याकडे येतोय, तुम्हाला माहिती विचारायची होती की आता ही लहान पिल्लं वगैरे असतात ती आल्यानंतर त्याचा सांभाळ कसा करावा लागतो किंवा त्यांना पुढं काय लसीकरण वगैरे काय करावं लागतं का तरी? हो करावं लागतं. 1 दिवसाचं ज्यावेळेस पिल्लं माझ्याकडे येते त्या दिवशी आल्या त्याला गुळ पाणी घालायला लागते. गुळाचं पाणी घालायचं आणि आपली कणी असत्या ती कणी तांदळाची कणी टाकायची. बरोबर घ्या. त्यानंतर 7व्या दिवशी लासोटा ही लस देते. कोणती? डोळ्यातनं लासोटा. हा आणि 14व्या दिवशी गंभोरा म्हणून देतोय लस. लस म्हणजे इंजेक्शन वगैरे काही नसते त्यांना. जसं आपल्या बाळाला डोस देतात पोलिओ वगैरे तसं पुढे जाऊन काय त्यांना आजार होऊ नये म्हणून ते लस असते. खबरदारीचा उपाय म्हणून पुढे जाऊन कारण का आपल्या गावठी पक्ष्याची कसं लगेच आजार येतोय, त्यांना फोड्या वगैरे येते, तसं यांना काही भानगड होत नाही कारण का त्या लसीकरणामुळे. त्यासाठीच लस दिली असते, इंजेक्शन वगैरे असं काही भानगड नसत्या. फक्त डोळ्यात पोलिओ तोंडात मुलांच्या सोडतात, त्यांच्या फक्त डोळ्यात सोडले की झालं. डोळ्यात सोडावे. बरं साधारणपणे हे किती डोस वगैरे असतात किंवा काय? 2च डोस असतात. फक्त 2 डोस दिलं झालं. 7व्या दिवशी लासोट असतोय, 14व्या दिवशी गंभोरा असतोय. एवढं डोस दिले की काही सुद्धा होत नाही त्यांना. आणि किंवा जर आणि प्रत्येक पक्षी हा ओळखायला लागतोय त्याला काय प्रॉब्लेम झालाय काय नाही ते लगेच बाजूला काढायचा म्हणजे आहे असं व्यवस्थित शेड राहते. म्हणजे आता एवढी जी पिल्ली आहेत त्यांच्या हालचालीवरनं समजते बाबा हे पिल्ल्याला आजारी आहे किंवा नाही किंवा तंदुरुस्त आहे किंवा नाही याच्यावरनं. आणि सगळी पिल्ली ऍक्टिव्ह आहेत. बरोबर. आणि वजन पण चांगलं आहे यांचं. आणि आता जर नेली ती तर एका महिन्यात
300 ते 400 रुपये एका पक्षामागं मिळू शकतात. म्हणजे भरपूर नफा देणारे भरपूर हे नफा व्यवसाय देतात. म्हणला तर चालेल. कमी कालावधीत हा. आणि कमी खर्चात हा, हे भरपूर नफा देणारा पक्ष आहे. कमी खर्चात. कमी खर्च आपण काय बाहेर सुद्धा सोडू शकतो यासनी. याची काही मोठी शेडच बांधावं असं काही नाही. नाही. दारात सोडू शकतो एक म्हणजे कमी खर्चातच हे असं एक 10 बाय 10 जर शेड मानलं. त्यांच्यासाठी तयार केलं. हा, बरं आता मला एक सांगा, ही शेड तुमची साधारणपणे काय लांबी रुंदी काय आहे तरी अंदाज? साधारणपणे 3000 स्क्वेअर फूट आहे. 3000 स्क्वेअर फूट मध्ये हे तुमचं पक्षीपालन चालू आहे. बर, आता त्याला साधारणपणे किती खर्च आला तरी तुम्ही आता ज्यावेळी हे बांधलं त्याला साधारणपणे किती खर्च आला? 5 वर्षापूर्वी साधारणपणे 2.5-3 लाख रुपये खर्च आला. 2.5-3 लाख रुपये खर्च. 70 काय ते असतं. आणि बरं आता ही त्याला वरती पत्रा वगैरे मारलाय, पत्राच काय मारलाय किंवा काय असं काय त्याच्या पाठीमाग काय भानगड किंवा काय विषय आहे? पत्रा म्हणजे आज सिमेंटचा पत्रा असल्यामुळे जास्त गरम होऊ शकत नाही गरम होत नाही. बर, आणि हाईट जास्त असल्यामुळं व्हेंटिलेशन चांगलं राहते. हा, उंची आता मला या ठिकाणी भरपूर दिसते, साधारणपणे 15-20 फुटाच्या वरती तरी हे दिसतंय. आणि हे साईडला सुद्धा तुम्ही काहीतरी जाळी मारलेली दिसते. मग याचा फायदा काय होतोय म्हणायचं नेमका? वारं वगैरे येण्यासाठी किंवा काय? आणि संरक्षण होते ना. बाकी बाबा मुंगूस, हा हा मांजर हा हा, यांच्यापासून संरक्षण होते. यांचा धोका सुद्धा भरपूर असतो कोंबड्यांना. भरपूर धोका असतो. हा, त्यासाठी अशी तुम्ही साईडनं जाळी मारून घेतल्या. आणि व्हेंटिलेशन पण राहते चांगलं. बरं, आता मला एक सांगा, या ठिकाणी पाण्याची सोय किंवा अन्नाची सोय कशी केली यांच्यासाठी? त्याच्यासाठी स्पेशल भांडे असतात, हा, खाद्याचं आणि पाण्याचं. मग आता हे खाद्याचंच ना? खाद्याचं बरं, अशी किती आहेत तरी या ठिकाणी? हे प्रति 50 पक्षामध्ये एक खाद्याचं आणि एक पाण्याचं. प्रति 50 पक्षामागं एक खाण्याचं आणि पाण्याचं, असं आहे काय? म्हणजे जास्त गर्दी होऊ नये किंवा त्यांना व्यवस्थित सगळं मिळावं. बाबा त्यांना पोटभर बाबा अन्न पाणी मिळावं, हा, ह्या हेतून ते अगदी त्याचा अभ्यास करून ते ठरवलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. बरं, आता ही भांडी जी आहेत ती साधारणपणे किती रुपयाला भेटतात किंवा काय तुम्हाला आता काय आठवतंय तुम्ही घेतलं त्यावेळेस? आता सध्या त्याची किंमत, आता जी मोठी जी भांडी आहेत हा, तर 450 ते 500 रुपये ते कंपनीच्या क्वालिटी प्रमाणे साधारण 450 ते 500 एक भांडी. हा, खाद्याचं एक पाण्याचं एक असं. आता किती आणि आहेत लहान total? भांडे आहेत ते 350 पर्यंत मिळतात. खाद्याचं एक पाण्याचं एक असं. म्हणजे हा खर्च पण धरावा लागतो ना शेवटी? तो काय एकदाच करावा लागतो ना भांडं. हा, ते काय असं खाद्यासारखं वारंवार नाही. वारंवार नाही, एकदा घेतलं की झालं. म्हणजे काय मोडतोड वगैरे नाही, पक्षी यांच्याकडनं काय होत नाही किंवा काय आपल्याकडनं काय होत काय नाही. मेंटेनन्स वगैरे काय. मग हा सुद्धा काही वेळेला कोंबडी पालन मध्ये सुद्धा विषय घ्यावा लागतोय. बाबा याची खर्च किंवा काय होतो का काय. बरोबर. आता बरेच तरुण लोक असतात, बऱ्याच वेळा ते सुद्धा विचार करतात की बाबा यामध्ये काय धोका आहे का किंवा यामध्ये आणखी काय खर्च आहेत का. बरोबर. मग त्याचा सुद्धा हा विचार लोक करतात. त्यासाठी आता तुम्ही ही माहिती अतिशय मला चांगली दिली या ठिकाणी. बरं, आता या ठिकाणी बरेच पक्षी आहेत, मग या ठिकाणी तुम्ही औषध फवारणी वगैरे असं काय करताय का बाबा तुम्ही या ठिकाणी? फवारणी करावीच लागत्या. हा, कारण का जास्त पक्षी एकत्र असल्यामुळं ते कुकडून वगैरे काही होऊ नये म्हणून हा. फवारणी ही केलीच पाहिजे. 1-2 दिवसातनं का होईना करायलाच लागत्या. म्हणजे काही इन्फेक्शन होत नाही, काय होत नाही. फ्रेश राहतो. पक्षी हा फ्रेश राहतोय. हम्म. पूर्ण पक्षावर मारायला लागते ती फवारणी. असं पक्षावर मारावं लागतं. पूर्ण मारायला. मग साधारणपणे ते केवढं असतंय किंवा काय द्रावण किंवा किंवा कसं असतंय ते? 1 लिटरला 1-2 ml असं वापरायला लागते. हा हा, ते द्रावण असतंय ते. त्यामुळे पक्षी कसा फ्रेश राहते. बरं बरं. त्या आता मला एक सांगा, साधारणपणे किती रुपयाला किंवा काय भेटतं ते औषध तुम्ही आता फवारणी मारायचं? 490 250 रुपयेपर्यंत. 250 रुपयापर्यंत ते भेटतंय. 100 ml 200 ml असं असते. म्हणजे ही फवारणी सुद्धा महत्वाची आहे. महत्वाचे आहे. किती दिवसांनी करावं लागते म्हटलं तुम्ही? 2 दिवसांनी केली तरी पण चालत्या. बरं, या ठिकाणी मला आता हे बल वगैरे बरेचसे लावलेले दिसत आहेत. हे कशासाठी नेमकं वापरलं जात आहे किंवा काय? ज्यावेळी आपण 1 दिवसाचं पिलू आणतो बर, त्यावेळेला उष्णतेची गरज भासते. हा हा, जसं कोंबडी आपल्या पंखाखाली पिलं घेऊन बसती उब देण्यासाठी. हा, म्हणजे उब लागते महत्वाची. हा, तर ते नैसर्गिक असते ते. पण हे आता आपण
ब्रुडरला हम्म. एक 200 वॅटचा बल्ब बसवून हम्म, आपण त्यांना ऊब देण्याची व्यवस्था करतोय. हम्म, तर त्यासाठी प्रति पक्षाला 2 वॅट प्रमाणे हम्म. 500 पक्षांना 1000 वॅट लागते. बर मग 1000 वॅटसाठी किमान त्याला 100चे 5 बल्ब लागतात. 100चे 200चे. 200चे 5 बल लागतात. हम्म, मग ज्या पक्षांना बाबा गरज भासते ते हम्म. पक्षी त्या उष्णतेसाठी ब्रुडर जवळ येतात. बरोबर. त्यांना आवश्यक उष्णता त्यांना मिळाली हम्म. ते परत ते साईडला जातात. हम्म, परत ज्यांना गरज असते ते ब्रुडर जवळ येतात. हम्म. अशा प्रकारे ते स्वतः आपले जे शरीराचं टेम्परेचर आहे ते मेंटेन करतात. हम्म. मग याचा फायदा असा की बाबा पक्षी दगावत वगैरे नाहीत किंवा असं का? म्हणजे ते असं एकदम असे गारडतात आणि ते मृत्युमुखी जे पडतात. हा हा तर ते ते प्रमाण अजिबात ते काही होत नाही. प्रमाण कमी होते. प्रमाण कमी होत होण्यापेक्षा होतच नाही. हम्म. त्यात जास्त वीक एखादा असेल तर ते होऊ शकते. हा 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 याचा फायदा आहे तर. साधारण 15 दिवस ते आपल्याला द्यावे लागते. हम्म. त्याच्यानंतर काही त्यांना गरज भासत नाही. आता कुठलाही व्यवसाय असला तर तो परवडला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं असते. आता तुमचं पक्षीपालन आहे तर ह्यांच्या खाद्यात सुद्धा बराचसा महत्त्वाचं म्हणजे खाद्य सुद्धा बरंचसं लागत असते या पिल्लांना म्हणा. तर यातून तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी तुम्ही नेमकं काय करता बाबा? खाद्य कसं देता किंवा काय? आणि कसं आहे त्यांचं जे खाद्याची भांडी आहेत हम्म. ते प्रमाणात त्यांच्या वयानुसार म्हणजे प्रति आठवडा पहिल्या आठवड्यामध्ये त्याचा साधारण एका पक्षाला 10 ग्रॅम खाद्य लागतं. हम्म. सेकंड आठवड्यामध्ये 20 ग्रॅम, थर्ड आठवड्यामध्ये 30 ग्रॅम असं प्रति आठवडा 10 ग्रॅमनी त्यांचं भूक वाढत असते. हम्म. त्या पद्धतीनं त्यांना आम्ही खाद्य देण्याची व्यवस्था करतो. हम्म. तर याच्यामध्ये वेस्टेज वगैरे होऊ नये म्हणून हम्म. त्यांना तेवढं त्या दिवसाला लागेल तेवढंच खाद्य घालायचं त्यांना. अच्छा म्हणजे अच्छा. ते वेस्टेज होणार नाही किंवा ते शिळं होणार नाही. ते असं काही वेळा ते विष्टापडून बाद होऊ शकतं. हम्म. मग त्यांना फ्रेश खाद्य द्यायचं. हम्म. म्हणजे त्यांच्यावरती होणारा खाद्याचा जो खर्च आहे तो वेस्टेज जात नाही हम्म. आणि बऱ्यापैकी ते त्याचं प्रॉफिट आपल्याला त्यातून मिळू शकतं. हम्म. असं त्यांचं खाद्य नियोजन आहे. आणि पाण्यात सुद्धा तसंच एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी भांडी स्वच्छ करूनच त्यांना पाणी द्यायचं. हम्म. मग त्यांना त्यांच्या वयानुसार साधारणपणे ते 3 आठवड्यापर्यंत ती छोटी भांडी असतात साधारणपणे 2.5 लिटरची हम्म. त्यामध्ये पाण्याची व्यवस्था आहे. आणि त्याच्यानंतर मोठी भांडी साधारणपणे 10 ते 12 लिटरपर्यंत आपल्याला बाजारामध्ये मिळू शकतात. ते एकदा भरल्यानंतर सकाळी त्यानंतर आपण संध्याकाळीच त्यांना पाणी देतोय. त्यामुळं त्यांना सफिशियंट पुरेल एवढं पाणी त्यामध्ये बसू शकते. बरं खाद्य नेमकं काय देता नेमकं त्यांना? त्यांना बाजारामध्ये आता बऱ्याच कंपन्या आहेत हम्म. खाद्यासाठी. त्यामध्ये बारामती आहे, क्वालिटी आहे, इम्प्रूव्ह आहे. तर आम्ही आता ते इम्प्रूव्ह हे खाद्य वापरतोय. हम्म. तर ते म्हणजे कसं आहे ते वापरून बघितल्यानंतर कळते बाबा त्याची क्वालिटी किंवा काय कसं आहे ते. हम्म. आणि साधारण त्याची किंमत आता सध्या बाजार मार्केटमध्ये हम्म. सोयाबीनचे भाव वाढल्यामुळे हम्म. साधारणपणे प्रति बॅगमध्ये एक 200 ते 300 रुपये वाढ झालेली आहे. साधारणपणे 1500-1600 आसपास मिळणार आता 19 रुपये त्याची किंमत झालेली आहे. हम्म. ते थोडंसं मार्केटच्या ह्याच्यावरती राहते. नाहीतर कॉन्स्टंट दर हा त्यांचा 1600च्या आसपास राहतोय. हम्म. आणि हे जे खाद्य आहे म्हणजे ह्या कंपन्यांचं त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि हम्म. ते समतोल खाद्य असते. बरोबर. म्हणजे आपल्यासारखं बाबा ह्यात व्हिटॅमिन कमी त्यात कमी असा त्यांनी साधारणपणे त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे खाद्य केल्यामुळं तयार केल्यामुळं हा. पक्ष्यांची वाढ म्हणजे चांगल्या प्रकारे आणि त्या वयामध्ये त्या ग्रॅममध्ये त्याची वाढ व्यवस्थित होते. हम्म. त्या स्टेजला. हा, त्या स्टेजला. हम्म. मग साधारणपणे पहिल्या 10 दिवसामध्ये त्यांना प्री स्टार्टर म्हणून खाद्य आहे. बर. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी मासळीचं प्रमाण किंवा इतर लहान बाळांना आपण जसं व्हिटॅमिन्स वगैरे देतो हम्म. बी कॉम्प्लेक्स तर अशा पद्धतीचं त्यामध्ये घटक असतात. हम्म. आणि त्यानंतर 10 दिवसानंतर पुढे हम्म. त्यांना स्टार्टर देतो आपण. स्टार्टरमध्ये त्या वयानुसार की बालखाद्याचं ते काही व्हिटॅमिन ते कमी करून बाबा त्याची त्या पटीत वाढ होण्यासाठी ते बाकीचे घटक वाढवलेले असतात. ते स्टार्टर म्हणून खाद्य असते. ते स्टार्टर खाद्य द्यावं लागतं. आणि साधारणपणे पक्षी 15 आठवड्याच्या पुढे झाल्यानंतर बाबा ते लेअर किंवा मग ते नर असेल
तर त्यांना फिनिशर म्हणून खाद्य असते. कोणतं? फिनिशर. बर. तर ते आपण त्यांना देतोय. अंड्यासाठी लेअर. अंड्यासाठी लेअर हम्म. आणि फिनिशर इतर नर किंवा बाकीचे जे पक्षी आहेत त्यांच्यासाठी ते खाद्य अंड्याची स्टेज जोपर्यंत चालू होते त्या वेळेपर्यंत आपण फिनिशर देतो. हम्म. त्यानंतर त्यांना ते लेअर चालू करायचं, म्हणजे प्रत्यक्ष अंड्यामध्ये घटक जे आहे किंवा अंड्याचं पर्सेंटेज वाढायला पाहिजे हम्म. त्यासाठी अंड्याचे घटक असतात ते आपण त्यांना खाद्यातून देतोय. हम्म. त्यामुळे त्याचं पर्सेंटेज बऱ्यापैकी चांगलं राहू शकते. बरं, आता मला एक सांगा, आता उन्हाळा प्रचंड आहे आणि उष्णता भरपूर आहे. उन्हाळ्यात साधारणपणे काय काळजी घ्यावी लागते किंवा काय? उन्हाळ्यामध्ये कसं जास्त उन्हाची तीव्रता असते, त्यामुळे त्यांच्या पोटात असं थंडावा यायसाठी आलं, लसूण, कांदा यांचं पेस्ट करायची आणि त्यांना द्यायचं, म्हणजे पाण्यातून द्यायचं. त्यामुळे त्यांचं कसं उष्णता आणि हे एकदम टेम्परेचर मेंटेन होतंय. त्यामुळे कुठलाही आजार होत नाही, काही होत नाही आणि वजन वाढायला सुद्धा त्याची मदत होत्या उन्हाळ्यामध्ये. हे आणि जेवढ्या गार भाज्या आपण बारीक करून टाकाल किंवा शेवग्याचा पाला, त्याचे पाला आपल्या अवतीभोवती असतातच की, किंवा तण असेल ते टाकलं तरी सुद्धा ते खातात. वनस्पतीचा कोणताही पाल्याचा भाग जर असेल कोणतंही तर ते टाकलं तर ते हापापल्यासारखं करून त्यांना ते म्हणजे आवडीनं आवडीनं खातात. खातात. शरीर वाढीसाठी उपयोग होतो. आणि त्यांचं त्यामुळे गारवा मिळतो त्यांना, त्यामुळे पक्षी व्यवस्थित राहतात, मेंटेन राहतात, कोणताही झाडाचा पाला असतो कोणत्याही कसले ते खातात. उन्हाळ्यात ही काळजी घ्यायची असते मेन म्हणजे सगळं हे जेवढं गारवा असेल तेवढं त्यांच्याकडे टाकलं की ते खातात. बाजारातलं वेस्टेज बाबा, टोमॅटो पुन्हा कोबीची पानं असतात ती, फ्लावर, ते काय वेस्टेज माल असतोय. त्यामुळे आपले 50% आपण खाद्याची बचत करू शकतो. ते तुम्ही आणताय बाजारात ना? बाजारातून गोळा करून आता वेस्टेज टाकूनच येतात लोक, त्या नाही ती गोळा करून आणायची. आणि ते टाकायचं. त्यांना हिरवा पदार्थ आवडतो जास्त. होय काय? जून मध्ये वगैरे जेव्हा आपल्याला पाऊस पडतो आणि लहान चारा उगवतो त्यावेळेला ते आवडीनं म्हणजे पूर्ण मुळापर्यंत ते गवत तण वगैरे आपलं खातात. बरोबर. गावरान कोंबड्या म्हणजे आता त्यामुळं आपण आता हे जर बंदिस्त पाळलं तर त्यासाठी मग ते शेवग्याचा पाला किंवा आपण म्हणतो तसं असं टोमॅटो, कोबीज, फ्लावर याचा जे वेस्टेज माल आहे, वरची पानं आहे ती कुट्टी करून त्यांना टाकायची. बरं, त्यामुळे इतर जे खाद्य लागत असते ते कमी सुद्धा 50% खाद्याची बचत होते ना, त्यामुळे ऑटोमॅटिक ते प्रॉफिट वाढतंय ते खाद्य कमी करा. हा म्हणजे महत्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की बाबा तुमचं इतर जे बाहेरचं तुम्ही जे घेत असताय खाद्य ते कमी होतंय आणि यातनं बचत सुद्धा बचत होते. कारण कसं जनावरांना कसं बाबा आपल्याला खाद्य नाही तर आपण शेतामध्ये रिकामं सोडून बाबा ते खाद्याचा किंवा ह्याचा खर्च आपण कमी करू शकतो. तसं बंदिस्तला कसं असं बाबा चराई सोडत नाही, असं माझवाला येऊन हर करून खायला असं आपण सोडू शकत नाही. त्यामुळं त्याचा खर्च हा खाद्याचा वाढत असतो. त्यामुळे असा वेस्टेज मिळणारा जो माल आहे ते जर आपण टाकला तर 50% बचत म्हणजे भरपूर त्याच्यापासून आपल्याला फायदा मिळू शकतो. बरोबर. त्यासाठी तुम्ही लिंबाचा फळ टाका, कोणत्याही बाबा चिंचेचा झाडाचा टाका किंवा शेवग्याचा टाका, कोणत्याही प्रकारचा कसलाही पाला टाकला तर ती खातात. त्यापासून त्यांना ते व्हिटॅमिन्स वगैरे मिळू शकतात. त्यांच्यासाठी ते चांगलंच आहे, एकदम चांगलं आहे. त्यामुळे त्यांच्या अंगावर तेज याची चकाकी मारते त्यांच्या पिसावर मिळते. बरं, आता मला एक सांगा, एवढे भरपूर पक्षी आहेत यांच्या विष्ठेचं नेमकं तुम्ही काय करता यांची विष्ठा? तर आम्ही याला साधारणपणे आता हे आमचे 1500 पक्षी आहेत. तर याच्यासाठी 20 पोती भाताचा कोंडा खाली शेडमध्ये अंतरतो आणि त्याच्यावरती पक्षी जे आहे त्यांची विष्ठा, तर ती विष्ठा आपल्याला दिसूनच येत नाही त्याच्यामध्ये, ती त्याच्यामध्ये अशी शुष्क होऊन जाते, वाळते. वाळते. आणि आपण ज्यावेळी ती पूर्णपणे बॅच विकून बाहेर काढतो ते शेवटी ते गोळा करून ते आपल्या शेतीसाठी विशेष करून भुईमुंग पिकासाठी अधिक फायदेशीर आहे. कारण याच्यामुळं जमीन आपली ज्यावेळी अशी घट्ट असते किंवा असे तर ती भुसभुशीत राहते आणि त्याच्या मुळ्या व्यवस्थित मुळांची वाढ होऊन त्याचं साधारणपणे आपलं एक 50% तरी उत्पादन पूर्वीपेक्षा वाढू शकते. म्हणजे भुईमुगासाठी ह्यांचं जास्त फायदेशीर आहे, अतिशय फायदेशीर आहे. बरं, आता मला एक महत्वाचं बोलायचं होतं की शेवटी कुठलाही व्यवसाय करायचा झालं की शेवटी माणूस काय म्हणतोय की बाबा त्यातनं फायदा किती. तर आपल्याला जो नफा असतो कुठल्याही व्यवसायातनं तो महत्त्वाचा मानला जातो. तर तुम्ही हा जो व्यवसाय करताय, आता बरेच वर्ष झालं तुम्ही व्यवसाय करत आलाय,
तुम्हाला साधा पण यातून किती फायदा झाला किंवा गेल्या वर्षी फायदा किती झाला किंवा त्याच्या मागच्या वर्षी किती फायदा झाला तुम्ही सांगू शकताय? तर या गावरान पक्षामध्ये हां साधारणपणे आपण 1000 ते 1500 पर्यंत त्या शेडमध्ये आपण बॅच घेऊ शकतो. तर प्रति पक्षी खर्च जर काढला तर एक 10 रुपये प्रमाणे चांगलं व्यवस्थापन जर असेल तर प्रॉफिट मिळू शकतं. तर वर्षभरामध्ये आपण आपलं मार्केटिंग व्यवस्था कशी आहे ते लक्षात घेऊन बरोबर की हां आपण त्या पद्धतीनं जर व्यवसाय केला तर वर्षभरामध्ये 90,000 ते 1,00,000 रुपयेपर्यंत म्हणजे एक मनुष्य त्यापासून उत्पन्न मिळवू शकतो. किती पिल्ला मागं म्हटला तुम्ही? 1000 ते 1,500 90,000 ते 1,00,000पर्यंत. हा वार्षिक म्हणजे ज्या आपण बॅचेस घेतो हां बॅचेस त्या बरोबर. बॅचेसवर हां मार्केट लक्षात घेऊन त्या पद्धतीनं एक 2 महिन्यामध्ये जर एखादी बॅच पकडली म्हणजे शेडला विश्रांती 15 दिवसाची, पुन्हा पुढे बाबा काय श्रावण वगैरे आला तर ते थांबवायचं वगैरे असं बरोबर. असं जर त्याचा श्रावण अभ्यास महिन्यात करून सुद्धा तुम्हाला काय थांबवता तर 90,000 ते 1,00,000 रुपयेपर्यंत आरामशीर प्रॉफिट एक होते. माणूस राबून त्यात प्रॉफिट मिळू शकतो. त्या पट्टीत जर वाढवलं जास्त त्या पट्टीत प्रॉफिट होते. हां किंवा आणखी पक्षी वाढवले. मार्केटिंग महत्वाचं. मार्केटिंग. बरं आता तुम्ही नेमकं पक्षी कुठं विकताय किंवा कसं देताय आता मोठं झाल्यानंतर? आता हे मोठं झाल्यानंतर खरं तर ते बऱ्यापैकी लोक मार्केटला म्हणजे बाजारात वगैरे नेऊन विकतात, पण आम्ही तसं करत नाही. बरं मग नेमकं काय करता? कसं आमचं रस्त्याकडलं असल्यामुळं आणि लोकांचा जास्त संपर्क असल्यामुळं अच्छा अच्छा. ते आणि पूर्वीपासून आमचं शेड असल्यामुळं रस्त्याकडला बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. मग ते त्यांच्या पै पाहुण्यांना किंवा जवळच्या लोकांना सांगून इथं असं असं पक्षी आहेत, मग ते स्वतः इथं येऊन आमच्याकडे घेऊन जातात परसबागेमध्ये सोडायला. किंवा असे बचत गटाचे लोक असतात स्त्रिया वगैरे, तर ते पाळण्यासाठी नेतात. आणि रस्त्याकडला शेड असल्यामुळं लोक ज्यावेळी भेट द्यायला येतात त्यावेळेला म्हणजे आमच्याकडून मग त्याची विचारपूस करून पक्षी पाळण्यासाठी किंवा बाबा विक्रीसाठी किंवा बाबा अंड्यावर ठेवण्यासाठी अशा प्रकारची माहिती घेऊन त्या पद्धतीनं ते काही लोक पाळण्यासाठी काही विक्रीसाठी आमच्याकडून घेऊन जातात. आणि जत्रा वगैरे असं पण ह्यासाठी पण यात्रा वगैरे जर असेल हां तर ते कसं गावठी पक्षी शक्यतो आता म्हणजे प्रमाण कमीच आहे. त्यामुळं आता ते ब्रॉयलर पेक्षा जास्त पसंती लोकांची त्या गावठी जी सोनाली जी जात आता नवीन आलेली आहे गावठीमध्ये त्याच्याकडे त्याचा जास्त कल दिसून येऊन जरी त्याचा जरी किंमत जास्त असली तरी लोक तेच नेण्यासाठी पसंत करतात. कारण त्याला औषध प्रमाण वगैरे पक्ष्यांना कमी असल्यामुळं त्याच्यामध्ये जी ताकद आहे बरोबर पक्ष्यांचं जे आपण त्या मांसापासून जे काही व्हिटॅमिन्स मिळतात तर ते ब्रॉयलर सारखं त्याची चव पण आणि त्याच्यापासून जे मिळणारं बाकीचे जे व्हिटॅमिन्स आहेत तर ते त्याच्यापेक्षा ते सरस कितीतरी पटीनं आहे. त्याच्यामध्ये गावठी ताकद आहे म्हणून ते जास्त फायदेशीर आणि लोक महाग जरी असली तरी ते लोक घेऊन जातात. म्हणजे आता सध्या प्रचंड मागणी याला प्रचंड मागणी सध्या आहे. आणि देवासाठी मसाईला वगैरे आपल्या इथं देवस्थान आहे मसाईचं, मग तिकडं जत्रा वगैरे करण्यासाठी ते कंपल्सरी प्रत्येक घरटी वर्षाला ते एक नरमादी वगैरे असं द्यावं लागतं. हा काय काय 5 पिल्ली पण नेतात. तर ते त्यामुळं त्याला म्हणजे आपल्या भागामध्ये चांगलं मार्केट आहे. आणि महिला ह्याच्यापासून माझ्यात नेलेल्या पिल्ल्यांपासून 40,000 रुपये मिळवून नसल्या तेवढे कमवतात. हो बरोबर. आमच्यापेक्षा जास्त ती कमवतात. होय 100 पक्षी नेला वगैरे हे करतात. 40,000 रुपये एका महिलेने. अरे बापरे, भरपूर प्रॉफिट आहे की या भरपूर व्यवसायात. प्रॉफिट आहे आणि अंड्यापासून पण भरपूर profit आम्हाला आहे. कसं जे होलसेल असल्यामुळे आम्ही म्हणजे महाग देऊ शकत नाही. आमचा बरोबर. 120लाच पक्षी होय. असतोय हा आणि ती ती आता 120 ला नेऊन 170 ला इथं समोरच ते एक आठवड्याभरात 170 महादेव ला पाटील आहे म्हणून आहे. हा. तर आमच्यातनं ते घेऊन जातोय आणि तिथं नेल्याबरोबर आमचा 120 चा पक्षी तो 170 ला 200 पर्यंत जातात. हा हा कारण आम्ही ते शेड रिकामं करण्यासाठी बरोबर कमी करा. आम्ही झटक्यात ते हाय रेटनं विकून रिकाम रिकामं होतोय, होतोय. बरोबर. पुन्हा दुसरी बॅच घेण्यासाठी आणि शेड धुवून त्याला चुना वगैरे देण्यासाठी. अनेक ठिकाणी असं झालं माझ्यातनं मी शेड रिकामी करणार आहे म्हणून त्यांना पक्षी दिला 50 पक्षी दिला. हा. त्यांनी बरोबर 15 दिवसात हा 700 रुपयाला जोडी प्रमाणे विकलं. डबल टिबल. हा असं म्हणजे प्रॉफिट करतात लोक. हा, करतात, बरोबर. येतात आता जवळ तासगाव असं 200 पक्षाची मागणी आलेली. हा. तासगाव बिल्लवडी तिकडून घेऊन गेले. बरोबर सांगली.
सांगलीकडे हा सातारडा हा. म्हणजे कुठली कुठली गाव आहेत हा. तिकडे इथली पक्षी घेऊन जातात. जातात. म्हणजे खात्रीशीर पर्सेंटेज चांगला असल्यामुळं हम्म. 70 ते 72 तेव्हा 100 पक्षी असतात त्यावेळी 70 ते 72 दररोज अंडी मिळतात त्यावेळी. कोतोली घोटवडे इकडे आमच्या बरं आता हे मला एक सांगा, ही जी अंडीची विक्री साधारणपणे दर काय असतो याचा? जर त्यांच्या मनाचा शेतकऱ्या दर म्हणजे कसं हा. आता होलसेल जर द्यायचं म्हणलं हा तर साधारणपणे 8 रुपयाच्या आसपास जाते हम्म. जास्त जर अंडी असतील तर किरकोळ शेतकरी काय मग 10 रुपयाला विकतात 10 रुपयाला विकता. देशी अंडी देशी अंडी बरोबर. म्हणजे अंड्यामधून सुद्धा आपल्याला पैसे कमवता येईल. भरपूर profit भरपूर मिळतं. अच्छा. म्हणजे मांस विक्री आणि परत अंडी पण. परत अंडी परत त्यांचं खत सुद्धा आपल्याला सुद्धा मिळत आहे. खत मिळते असं 2-3 प्रकारे याच्यातून आपल्याला लाभ होतो. नफा म्हणजे मिळतो. अंडी मांस आणि खत हा